हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजेश्री ऑलिमन चॅनलमध्ये। गेल्या काही दिवसापासून उष्णतेचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, त्यामुळे आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये थंडगार, क्रीमी आणि क्रंची असे बटरस्कॉच आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर मग हे बटरस्कॉच आईस्क्रीम कसे बनवायचे हे आज आपण या रेसिपीमध्ये बघूया। हे बघा, इथे मी काही काजू आणि बदाम घेतले आहे। आता आपण ते भाजून घेऊया। हे छान असे भाजले गेले आहे। आता आपण ते काढून घेऊया। 10 मिनिट थंड होण्यासाठी ठेवूया। थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये आपण ते बारीक असे त्याचे तुकडे करून घेऊया। तुम्ही हे मिक्सरमध्येही बारीक करू शकता। हे बघा, इथे मी हे थोडेसे जाडसरच असे या खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहे। यानंतर एका प्लेटला आपण तूप लावून घेऊया। प्लेटला तूप लावून झाले आहे। आता यानंतर कढाईमध्ये आपण थोडेसे तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये 1 कप साखर टाकूया। आता ही साखर आपल्याला पाणी न घालता वितळून घ्यायची आहे। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे। हे बघा, हळूहळू साखर ही वितळण्यास सुरुवात झालेली आहे। हे बघा, इथे ही साखर पूर्णपणे वितळली गेली आहे। आता यामध्ये आपण कुटून घेतलेले काजू बदामचे तुकडे टाकूया आणि हे यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे सर्व मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया। या प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण सर्वत्र असे पसरवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते लवकर थंड होईल। 15 ते 20 मिनिट आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे कस्टर्ड पावडरचे बॅटर तयार करून घेऊया। इथे मी 2 कप दूध हे या पॅनमध्ये ओतून घेतले आहे आणि अर्धा कप दूध हे मी या बाउलमध्ये ओतले आहे। हे थंड दूध इथे मी वापरले आहे। यामध्ये आपण 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया। हे बघा, यामध्ये मी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर वापरले आहे। आता हे छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इकडे आपले दूधही छान असे गरम झाले आहे आणि त्यामध्ये आता आपण पाऊण कप साखर टाकून घेऊया। ही साखर आपल्याला पूर्णपणे या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कस्टर्ड पावडरचे मिश्रण ओतून घ्यायचे आहे। साखर विरघळलेली आहे। आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडरचे मिश्रण ओतूया आणि यानंतर या दुधाला उकळी आणून आपल्याला हे बॅटर घट्टसर होईपर्यंत उकळून घ्यायचे आहे। हे बघा, इथे हे दुधाचे आणि कस्टर्ड पावडरचे मिक्सचर हे दाटसर होण्यास सुरुवात झाली आहे। हे बघा, हे घट्टसर असे मिश्रण येथे तयार झाले आहे। आता आपण ते थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे आपले हे साखरेचे मिश्रण थंड झाले आहे। आता आपण ते प्लेटमधून काढून घेऊया। याचे तुम्ही बारीक तुकडे करून मिक्सर ग्राइंडरमध्येही जाडसर वाटून घेऊ शकता। इथे मी हे खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घेणार आहे। हे बघा, इथे मी याचा जाडसर असा कूट तयार करून घेतला आहे। आता आपण आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी व्हिप क्रीम फेटून घेऊया। यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये काही आईस क्यूब घेतले आहे। या आईस क्यूबवर आपण एक बाउल ठेवूया आणि या बाउलमध्ये आपण 1.25 कप व्हिप क्रीम टाकून घेऊया। आता हे क्रीम मी विस्करच्या साहाय्याने फेटून घेणार आहे। तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्यानेही तुम्ही हे छान असे बीट करून घेऊ शकता। हे बघा, इथे आपले हे क्रीम तयार झाले आहे। आता यामध्ये आपण थंड झालेले कस्टर्ड पावडरचे मिक्सचर ओतून घेऊया।
आणि ते यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आता हे छान असे मिक्स झाले आहे। आता यामध्ये आपण बटरस्कॉच इसेन्स टाकून घेऊया। इथे मी 1 चमचा बटरस्कॉच इसेन्स वापरला आहे। हेही यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आणि यानंतर यामध्ये साखरेच्या पाकाचा तयार केलेला चुरा यामध्ये घालून घेऊया। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण यामध्ये टाकून घेऊ शकता आणि हे यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। इथे आता आपले आईस्क्रीमचे पूर्ण बॅटर तयार झालेले आहे। आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे मी हे प्लॅस्टिकचे कंटेनर वापरणार आहे। यामध्ये आता आपण हे बॅटर ओतून घेऊया। हे बघा किती क्रीमी असे आपले हे बॅटर इथे तयार झाले आहे। आता यानंतर यावरही थोडासा साखरेचा चुरा टाकून घेऊया। हे बघा किती छान आपले हे आईस्क्रीमचे बॅटर इथे दिसत आहे। आता आपण ते 7 ते 8 तास डीप फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवूया। सात ते 8 तास झाले आहे। आता आपण ते उघडून बघूया। हे बघा इथे आपले हे आईस्क्रीमचे बॅटर छान असे सेट झालेले आहे। चला तर मग तुम्हीही बनवून बघा या प्रकारे बटरस्कॉच आईस्क्रीम आणि ते कसे बनले हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये।